दौंडच्या यवतमधील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर. गेल्या 5 दिवसांपासून तणावाचं वातावरण. पोलीस बंदोबस्तामुळे यवतला छावणीचं स्वरूप. बाहेरील व्यक्तीनं चुकीचं स्टेटस ठेवल्यामुळे यवतमध्ये तणाव. मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणात. बेकायदेशीर काम करणाऱ्यांवरती कारवाई होणार, मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं. शेतकरी कामगार पक्षाचा आज 78वा वर्धापन दिन. राज ठाकरे आणि संजय राऊतांसह महाविकास आघाडीचे नेते येणार एकाच मंचावर. स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग. कुठं चौकोनाला तरफडू नका, तिथं जाऊन कुठं डागात गोळी मारू नका. पुण्यात उपमुख्यमंत्री अजितदादांची तुफान फटकेबाजी. तुमच्याकडून कोणतीही चूक होऊ देऊ नका, तर चौफुल्यांवर जाऊन तडफडू नका, असं म्हणत दादांनी खास शैलीत दिली कार्यकर्त्यांना तंबी. अखेर कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच मंजूर. 18 ऑगस्टपासून होणार कामकाज सुरू. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि सोलापूरला होणार लाभ. एटम बॉम्ब है, फटेगा तो आप इलेक्शन कमीशन आपको दिखेगा नहीं हिंदुस्तान. मतदान चोरी झाल्याचा राहुल गांधींचा आरोप कुणालाही सोडणार नाही. राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा. पिंपरी चिंचवडमध्ये व्यायाम करताना तरुणाचा मृत्यू. जिममध्ये चक्कर आली आणि तरुण जागेवर कोसळला. आणि बॉलिवूडच्या किंग खानची 33 वर्षांची प्रतीक्षा संपली. जवान सिनेमासाठी शाहरुख खानला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार जाहीर.